रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। दुचाकी रॅली काढून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगणाऱ्या 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल। केजमध्ये पोलिसांचा मोठा दणका। केज शहरातून विनापरवाना दुचाकी रॅली काढून दहशत निर्माण करीत व्यावसायिक व दुकानदारांना सक्तीने त्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडणाऱ्या 20 ते 25 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वर्गीय धीरज परदेसी या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ तरुणांनी केज शहरातील वकीलवाडी भागातून बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:05 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान तरुणांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकी रॅली काढून तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात नेली। ही रॅली विनापरवाना काढीत रॅलीतील तरुणांनी रस्त्यावर दहशत निर्माण करून दुकाने बंद करण्यासाठी भाग पाडले। तसेच पोलीस प्रशासनाने दिलेल्या भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 168 अन्वये दिलेल्या नोटिसीचे उल्लंघन केले। त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले। पोलीस अंमलदार शिवाजी कागदे यांनी दिलेल्या अशा आशयाच्या तक्रारीवरून अजय अशोक तांदळे राहणार कोरेगाव, महादेव गंगाधर मोरे राहणार धारूर रोड, भवानीनगर केज, सदाशिव नामदेव आंधळे राहणार आंधळेवाडी, धरमसिंग दिलदारसिंग गोके, अमोल सुरवसे, सोनल देवकर, करण प्रमोद राऊत, दिनकर नेहरकर, संग्राम चाटे, मयूर गुंड, बळीराम नेहरकर, पवन अंधारे यांच्यासह C9366 वरील इसम व इतर 20 ते 25 लोकांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 518/2026 भारतीय न्याय संहिता 351(2), 323 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। सदरील गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस जमादार संगीता हनवते करत आहेत। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।